असा काय लुक होता माझा नंतरचा, इथे बघू शकता तुम्ही. आणि मेहंदी तर खरंच खूप छान रंगलेली. मग त्यानंतर थोडं काम होतं, मग बाहेर गेलो आणि वातावरण सुद्धा खूप छान झालेलं. पाऊस तर बापरे, पाऊस काय पिछा सोडत नाहीये. मे महिना होता तरी सुद्धा. सो इथे माझा हळदीचा लुक थोडा तयार झालेला आहे. ॲक्च्युली हळद दुसऱ्या दिवशी होती, पण संध्याकाळची सुद्धा थोडीशी होतं. सो इथे मी माझा छान असा ड्रेस घातलेला आणि नंतर आम्ही संध्याकाळी काही शूट नाही केलं, डायरेक्ट सकाळी मग तो परिसर तुम्ही बघितला, तो रंकाळ्याचा परिसर आहे. आणि लग्नाचे मी काही शॉर्ट्स घेतले नाहीत, त्याच्यामुळे मी ते फोटोज टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त असं सकाळी ब्रंच केला आणि डायरेक्ट थेट निघालो आपल्या देवदर्शनासाठी. सो इथे बघू शकता, मला खरंच नेचर म्हटलं ना खूप छान आणि भारी वाटतं, मस्त वाटतं एकदम. आणि इथे फॉग बघू शकता, एकदम पावसाचं वातावरण झालेलं. ढग तर असे आपण हात लावू शकतो अशा अंतरावर होते असं वाटत होतं, पण ढग एकदमच लांब आहेत. आणि इथे बघू शकता आम्ही जस्ट उतरलो आणि पावसाचं आगमन झालेलं आहे. पण म्हणतात ना, आपल्या मनात जर श्रद्धा खरी असेल तर देव नक्कीच आपल्याला दर्शन देतो. तर असंच काही झालं आमच्यासोबत. एवढ्या पावसात सुद्धा आमचं खूप छान असं ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे. कोल्हापूरच्या दख्खनच्या राजाचं खरंच खूप छान आमचं दर्शन झालं. सो इथे आम्ही थोडेसे फोटोज घेतलेले आणि थोडेसे व्हिडिओज, कारण की पाऊस एवढा होता ना, अजिबात काहीच करायचं झालंच नाही. व्हिडिओजसुद्धा खूप छान काढायचे होते आपल्याला, पण ते सुद्धा काही वर्कआउट झाले नाहीत. सो बघू नेक्स्ट टाइम कधी आपण आता गेलो असतो. आणि रिटर्न जेव्हा आम्ही यायला निघालो तेव्हा बघू शकता एवढा फॉग होता. खरंच त्या ड्रायव्हर काकांची कमाल आहे, कशी त्यांनी गाडी चालवली असेल. सो त्यानंतर आम्ही आलो महालक्ष्मीला. छान असं महालक्ष्मीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. सगळ्याचं आमचं प्रॉपर दर्शन झालं. आम्ही कुठलंही मुखदर्शन वगैरे काही घेतलं नाही, डायरेक्ट लाईनीमध्ये दर्शन घेतलं. आणि इथे बघू शकता महालक्ष्मीचं तुम्ही सुद्धा घरी बसून दर्शन घेऊ शकता. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.